बाहेरात आलेल्या सोपा सिटवते सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावानं टाहो फोडतात. म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. सांगा महाराज मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहे. फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे तुझे आई वडील असते आणि स्वभावानं असेच फटकळ असते तरी तू त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे मात्र उत्तर नव्हतं. माझं उत्तर मात्र मला मिळालं होतं. कारण लक्षात घ्या महाराज, 2.5 महिने झाले तुळशीचं लग्न झालंय. सध्या लग्न सीजन चालू आहे. म्हणून माझ्या बहिणीने तुमच्या पायावर तुमचा मुलगा म्हणून डोकं टेकून विनंती करतो, आजपासून आपल्या लेकी बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर तुझं मनही तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का? हा सगळ्यात मोठा वास्तव आणि चिंतनशील प्रश्न आहे. अहो असं होऊ नये. पण आज कीर्तन संपल्यानंतर जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन केला आणि तिने सांगितलं आजपासून मी माझ्या सासूला म्हणजे तुमच्या आईला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा, तुम्ही झोपू दिला ना आज रात्रभर. एक म्हणतील आजचा काकडा इकडंच, जागर इकडं, काकडा इकडं घरी जायला, झोपू द्याल तुम्ही यांना. हो तिने मला लहानाचं मोठं केलंय, हो तिने मला कष्टानं वाढवलंय. निघाली सकाळी गाडी, आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं सावरगावला. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिने दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्याने दुसऱ्याची शेती अर्धली न करून आज तुमचा सासर घडवलंय, ते सासरे आमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? म्हणून माझं कीर्तन पटलं नाही तर हरकत नाही, मरेपर्यंत मला बोलू नका. पण तुमच्या पायावर तुमचा भाऊ म्हणून आज खऱ्या अर्थानं भाऊबीज होऊन गेली. पण आज तुमच्या भाऊबीजेच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, खऱ्या अर्थानं आपल्याला पुढचे 7 जन्म ज्या घरात राहायचंय आणि ज्या घरामध्येच आपला जन्म आणि मृत्यू ठरलेला आहे, नव्हे तर आपल्या संस्कारांचा वंश त्या घरामध्ये वाढणार आहे. खऱ्या अर्थानं जर घरात सात्विकता असेल तर तुमचं घर स्वर्ग होईल. आणि ज्या दिवशी तुमचं घर स्वर्ग होईल या देहाचं मंदिर होईल. आणि ज्या दिवशी या देहाचं मंदिर होईल, भगवान परमात्मा हा फक्त मंदिरात राहतो. भगवान परमात्मा आपल्या देहात आल्याशिवाय राहणार नाही. आणि यापेक्षा जगातला परमार्थ मोठा नसेल, हे सगळ्यात मोठं वास्तव. मुंबईला बोललं का सासूबाईला जरा बरं वाटतं, पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा सावरगावची सासू ब ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडणं लावली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून नक्षत्र आहे नक्षत्र. 2 वर्ष आधी आलेल्या सगळ्या सुना तिला सांगलं थांब तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तवाच तू जाग्या वैशी. आता आपल्याच गावची सासू होती, सप्ताह चालूच होता. ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, काळी पडशील. तिकडे युक्रेन रशियाचं युद्ध चाललंय, एखादा बॉम्ब आला ते अंगावर पडला, पप्पेने आधी 3 वर्ष पोलीस स्टेशन करून तुला आणले. बाहेर नको पडू, आपल्याला उद्या पोळ्या करायच्या, तू खऱ्या अर्थानं आता डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. आपल्याच गावची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं, सोनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना. ती घरात नाही घुसली, सावरगावची होती. ती परत निम्या चौकात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सून, गुणाची गुणाची. गावात कोणाला मिळाली नाही अशी सून मला मिळाली. पण सूनबाई ती डाळ ठेवली कुठं? ती म्हणली हाय का सासूबाई? मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता या अख्ख्या चौकात डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहती वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोपे नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेले एखाद्या सासूबाईला जर वाईट वाटलं असेल तर खऱ्या अर्थानं मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला विचारतो, सगळ्या सासूबाईनं तुम्हीच उत्तर द्या. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी चालली, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आता काळजात बसली म्हणजे आई झाली. पण तुमच्या अपेक्षा आहे, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मग तुम्ही ज्या धर्म मंडपात बसलात इथं प्राण गेले तरी खोटं बोलता येत
नाही. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई मानलं पाहिजे, आई म्हटलं पाहिजे, इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं फक्त भगवान परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःला एकच प्रश्न विचारा. आमची अपेक्षा आहे परक्या येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना, आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो, पण सुनेकून चपातीचा जाड काढ झाला तर आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घराच्या आत मिटवतो, पण सुनेकून जर एखादी चूक झाली आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक पुढं वरती नाही तो, त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची दोन दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी आम्ही 10 ते 15 केस हँडल करतोय. अहो 4-4 वर्षाची लेकरं आहेत, पण दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो, माझ्या आजीला राग येतोय, आणि आजीकडे जर गेलो तर माझ्या आईला राग येतोय, कारण 3 महिन्यापूर्वी काहीतरी भांडण झालं म्हणून आई ना आजी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 3 वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल, तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून कोणतं मोक्ष आणि कोणतं अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न. माझ्या बहिणीने तुमच्या घरातला हा करता माणूस शेतामध्ये नोकरीमध्ये राब राबतो. कोरोना आल्यापासून त्याला घेतलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचनेत आहे, पण तुम्हाला घरात तो काहीच कमी पडू देत नाही. आणि तो बिचारा जर संध्याकाळी दमून भागून घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राब राब शेतामध्ये राबला, संध्याकाळी घरी येऊन बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारा पाजारांना सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं, पण काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढची कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का महाराज? निमे 90 हाणेत, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चूक त्या मुलाची, चूक त्या मुलाची. घरातलं वातावरण जर सात्विक असेल तुमच्या पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणखी सोपं करून सांगतो महाराज, आता आपल्याकडे प्रमुख पीक कपाशीचं आहे. कपाशीचं जर मूळ सडलेलं असेल, तुम्ही कितीही महागडी खतं घाला, कितीही महागडी औषधं वापरा, कपाशी फुलेल का? बहरेल का? तिला बोंड येईल का? पीक निघेल का? मग खऱ्या अर्थानं संसाराच्या मुळाची संस्कार नावाचं मुळ जर किडलेलं असेल, सडलेलं असेल, तुम्ही कितीही अहोरात्र प्रयत्न केले, तुमचा प्रपंच बहरेल का? तो फुलेल का? तो आनंद देईल का? तो खरोखर दुःखदायकच असेल. हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय.
मागची मंडळी एकदा होऊन जाऊ द्या, जोरदार काळा झाल्या. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे ना, मग एकदा होऊन जाऊ द्या. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणारा आहे. पण लक्षात घ्या, या मृत्यू लोकामध्ये हाच प्रपंच करत असताना जर या प्रपंचाला मी परमार्थाची जोड दिली, त्या नासक्या देहाचे सोनं झाल्याशिवाय राहणार. म्हणून तर महाराज म्हणतात, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे. या मनाला, खऱ्या अर्थाने या नासक्या देहाला, जर या नासक्या देहाचं सोनं करायचं असेल, एकमेव राजमार्ग लावी मना पिसे. कशाला? मनाला. कुणाच्या नामाची? भगवंताच्या नामाची. कारण आता इथं गोविंदाचे, विठ्ठलाचे, हरीचे, हराचे अशा अनेक वाद आहेत. या सगळ्या वादावरती एकाच वाक्यामध्ये उत्तर देतो. कारण आता सप्ताह सुद्धा शिवनाम सप्ताही होतात आणि हरिनाम सप्ताही होतात. पण लक्षात घ्या, या दोन्ही नामांमध्ये भेद नाही. आणि विठ्ठल या नामाचे जर खऱ्या अर्थाने आपण विग्रह पाहिला तर विठ्ठल या शब्दामध्ये पहिला शब्द म्हणजे वी आहे. वी म्हणजे विधाता. आणि विधाता जर पाहिला तर विधाता कोण आहे? ब्रह्मदेव. थ म्हणजे निलकंठ, म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान शिवशंकर. आणि ल म्हणजे लक्ष्मी नारायण. खऱ्या अर्थाने ह्या तिन्हींचं एकत्रीकरण म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा, तो परमात्मा, तो हरी आहे. मग खऱ्या अर्थानं त्याचं नाम जर या अंतःकरणामध्ये त्याचा छंद लागला तर या नासक्या देहाचंही सोनं होईल. पण छंद कुणाला लावायचा आहे? भगवान परमात्मा प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले जायचे. द्वापार युगाचा जर आपण अभ्यास केला तर द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा प्रसन्न करण्यासाठी जप केला जायचा. पण संतांना माहित होतं मृत्यू लोकातील हे कलियुगातलं मॉडेल आळशी आहे. पण लेकरं जरी वांगली असतील किंवा चांगली असतील, आई त्यांना दूर करत नाही. मग संत जर आमचे मायबाप असतील तर ते आम्हाला दूर करतील का? म्हणून तर संतांनी देवाशी मीटिंग करून मध्यम मार्ग काढला. कलियुगी उद्धार या हरीच्या आणि त्या भगवंताच्या नामाचा छंद जर लागला, पण कशाला? मनाला. आता मला सांगा, जगाचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. जगाचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबराय जर दिन होऊन मनाकडे भीक मागत असतील तर हे मन सोपं ते किती चंचल आहे. हे मन एवढं चंचल आहे. आता तुम्ही सगळे इथं बसले, पण सगळे मनाने इथे आहेत का? कोण पुढं असेल सांगू शकत? तुमच्या डोक्यात वेगळी खटकी तर तुमच्या डोक्यात वेगळी असेल. तरुण पोरांच्या डोक्यात तर वेगळीच चालली. 10:15 झाले. महाराज 11 वाजता थांबले पाहिजे. 11ला पिलूला SMS करायचा. सध्या तरुणाईला 4 रोगांमध्ये तरुणाई गुरफटून गेली महाराज. सध्या तरुणाई कोरोनाला घाबरत. ते म्हणते कोरोना क्या बड़ी चीज है, इश्क ही मेरी जिंदगी है. कारण सध्या तरुणाई म्हणजे महाराष्ट्राची तरुणाई 4 रोगात गुरफटली आहे. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद झाली. शोकांतिका. पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. मैं तेरे बिन जी नहीं सकता, इश्क ही मेरी जिंदगी. महाराज, काळ बदलतोय. प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा, काहीतरी स्वाभिमान पाहिजे. नाही तर बापाच्याच पैशावर 10 रुपयाची बँकेची अंगठी घेऊन मिनीला द्यायची आणि 4 दिवसांनी कलर गेल्या बाजारात चव घालून घ्यायची. हे धंदे आता बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी. काय प्रेम करते बरं? आपल्याला सगळ्या तरुण पोरांना हात जोडून सांगतो, बाबा हो, काळ बदललाय, शिकाल तर टिकाल, नाही तर शेवटी सेलूच्या बाजारात बरमुडे शिकाल. कारण शिक्षणाशिवाय कोणी फोन उचलीत? पैसा आहे तर सगळे.
बरं आता ही पोर प्रपोज असे मारतात महाराज की मराठी व्याकरण भाषेला लाज वाटते. आता एक अर्थ तर असं पाहिलं, आता हे मध्येच कोरोना आलं, हा कोरोनाच्या तिला SMS करता तूच माही जाने आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. कोरोना आला, आता दोघंही 1.5 वर्ष घरी. आता मोबाईलला हात लावला नाही. आणि जसं ऑक्टोबर मध्ये कॉलेज सुरू झालं, हा पहिल्याच दिवशी कॉलेजला तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणजे कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तवा तो जात्या वादा लय अवघड महाराज. हे काय कृती भरोसा. एक तर असं काळ पोरग महाराज ढेकळा टाकलं तर दिसणार. पण ते कॉलेजच्या गेटवर जाऊन त्या पुरला म्हणतंय, तू मला ओळखलं? ती म्हणली नाही ओळखलं. तू मला ओळखलं नाही? ती म्हणली नाही ओळखलं. मला? ती म्हणली नाही, मी टायटॅनिकचा हिरो आहे. ती म्हणली मुर्द्या टायटॅनिक बुडालं होतं, जळालं नव्हतं. तवा तो बांधावा. लय अवघड, लय अवघड आहे. बरं मला सांगा, आमची कार्ती एवढी हुशार आहे महाराज, तुम्हाला वाटतं बा आपलं कार्ट रोज कॉलेजला आहे. एक दिवस त्याच्या मागं कॉलेजला जा. ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबून तिच्या का पाहिलं. चेहरा तुला खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खात करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. तरी आपलं येडं कमी नाही. ते म्हणत नाही, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. तरी हा म्हणतो, कोई बात नाही, इस जन्म में ना सही अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. कॉफी शॉपला एक कोल्ड कॉफी, एक पावभाजी भुलली पोर. एक कॉफी मध्ये पोर भुलती. बरं पाहता का खाटा तुम्हाला 15,000चा. ते जन्म काय एवढं सफरात ते होय. ती वस्तू संगलात मिळणार नाही असं जुना नोकिया 1100 त्याला दाखवती. मी तुम्हाला व्हॉट्सअपला SMS केला असता, पण माझ्याकडे चॅटिंगला मोबाईल नाही. आपलंही कमी नाही. आलं घरी येताना ते जुना मोबाईल सॅगमध्ये ठेवतोय आणि पप्पाला म्हणते, पप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार नाही. तो म्हणला उद्यापासून मी कॉलेजला जाणार नाही. आता आपल्याकडे स्कीम चालली, हम दो हमारा एक. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही. दुसऱ्या दिवशी बजाज फायनान्सला फॉर्म भरला बघ, पण पप्प्याला नवीन मोबाईल आणला. आता पप्प्या एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे ठेवतो. पण देण्या अगोदर सुद्धा या पोरांचं एक मोठी प्रोसेस राहते. पहिलं त्यातला गुगल बाबाची हिस्ट्री डिलीट करावं लागत, मग युट्यूब बाबाची हिस्ट्री डिलीट होते, मग फेसबुकचं मेसेंजर डिलीट होतं, मग व्हॉट्सअप डिलीट, मग तो सज्जन मोबाईल तिच्याकडे जातो. आणि संध्याकाळी 9 वाजले, झालं सुरू. काय करतेस पिलू? बरी आहेस ना पिलू? जेवलीस पिलू? महाराज आता एक कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू ठीक होतं. पण हे शेअरचॅट आणि इंस्टाग्राम आल्यापासून 2 पायाचं नवीनच पिलू आले. बरं ही प्रकरणं वाढण्यामागं कदाचित महिला मंडळ तुम्हाला माझं बोलणं कडू आणि वाईट वाटेल, पण ही पळून जाण्याची लव्ह मॅरेजची प्रकरणं वाढण्यामागं तुम्ही सुद्धा आता तेवढेच जबाबदार आहात. कारण तुम्हाला सुद्धा आता चांगली पोरं जावई म्हणून चालत, आणि तुमच्याही लेकीला आता शेतकरी नवरा चालत. कारण तुम्हाला आता पार्ट्या लागत आहेत, पार्ट्या. त्यांचा बंगला 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 4 एकर इकून बांधला. इडी तुला माहितच नाही. दादा समोर 4 व्हीलर आहे त्यांच्या. अगं त्याच 4 व्हीलरवर 3 पतपेढ्यांचं बिनव्याज खऱ्या अर्थानं कर्ज आहे, तुला माहितच नाही. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये. पण कधी भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी मुलाच्या बापाचं कर्तृत्व न पाहता मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात, आज तुमची मुलगी झोपडीत आहे. पण कधी भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान. कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत कार्ती. अरे बापाच्या पैशावर उन्मत्त झालेला पोरगा जर व्यस्ती निघाला ना, तुमच्या लेकीच्या लग्नाला 10 काय 20 लाख खर्च करा, पण तुमच्या मुलीला असं कधीच वाटत नाही माझ्या माय बापाने मला डोलीत बसून पाठवलं. तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या माय बापाने मला तिरडीवर झोपवलं. कारण लग्न हा भातुकलीचा खेळ नाही हो, आयुष्याचा मेळ आहे. म्हणून आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका, मुलाचं कर्तृत्व पाहून आपली पोरगी द्या. तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहील. अरे अंबानीचा पोरगा असू द्या, पण जर ते व्यस्त निघालं, एक दिवस रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एखाद्या गरीबाचं पोरगा असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वाने जगणार असेल तर एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. हे वास्तव कधी विसरू नका. हे वास्तव कधी विसरू नका. विचार करायला गेलं, इथं आमची जेवढी शेतकऱ्याची पोरं आहेत, एकदा जोरदार काळा त्यांच्यासाठी. महाराष्ट्रात फक्त एवढीच पोरं स्वाभिमानी राहिले.
नाहीतर 90% बायोडेटे सध्या साल बदलून येत. 82चा 87 केला, 87चा 92, 92चा 98, सगळे कॅसे पिकल्यात आणि तो म्हणतो मी 92. आता जेवढे मध्यस्थी बसलेले असतील त्यांना बरोबर माहिती साल बदलल्याशिवाय लग्न जमत नाही. पण आमची शेतकऱ्याची पोरं अशी आहेत महाराज, बाप लय हुशार राहतो. बाप म्हणतो येडेपणा करू नको बाप्या, इथं जर थांबला तुला कोण पोर द्यायचं नाही. तू तिकडं चाकण ते जालना MIDC जाऊन चिटक, काय लागल ते तुला इकून देतो पण माग येऊ. आमचं पोरग एवढं स्वाभिमानी महाराज, ते म्हणते 35चा झाले 45चा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही. नाहीतर काही गावात बापन पोर लय हुशार राहतात. पप्प्याच्या लग्नाचं वय झालं का बाप हळूच म्हणतो पप्प्या येडेपणा करू नको, तुला इथं थांबला तो पण पोर द्यायचं, मी बरोबर सेटिंगला येतो, तू फक्त तिकडे जाऊन MIDCला चिटक, काय लागल ते विकून देतो पण माग येऊ नको. आता काही गावात दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावाला पेढे महापपूची टाकला. शेजारचं म्हणतं मला 92% मार्क होते, याच्या पप्प्याला 42% मार्क होते. MIDCला कांतादेव्याला पावन झाला पण याचा पप्पा चिटाकला. 8च महिने गेले, परत अख्ख्या गावाला पेढे, महापपू परमनंट झाला. त्या शेजाराला अटॅक यायची वेळ. आता गावात 4-2 इडी राहत्यात, ते म्हणले त्यांचा पप्पू परमनंट आहे, आपली पोर देऊन टाकू. 20 लाख लग्नाला खर्च केला, 3 दिवस गावाला जेवण होतं अख्ख्या, आणि फक्त 8च महिने गेले. आम्ही चाललो होतो, समोरून आलाय छोटा हत्ती, माग डोकून पाहिलं, एक पलंग, एक गॅसची टाकी, एक भांड्याची पिशवी. पुढे डोकून पाहिलं, छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला पप्पू, पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं बा, कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत नाही. आणि तुम्हाला आता जाऊ द्या महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखा आहे. मला सांगा, आता संक्रांत होऊन गेली 14 जानेवारीला, पण खरी संक्रांत सध्या शेतकऱ्याच्या पोरांवर. कारण शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे? कायच बरं आहे महाराज. आता 35चे 35 नवरदेव गावात असतील, तो रातच्या भांडारा पाहिजे तरी उठून उभा राहतो बा, आपल्या अंगावर यावर्षी पडतो काय. मग जाऊ द्या महिला वर्ग, तुम्हाला आता खऱ्या अर्थानं तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही. सध्या एवढे वाईट दिवस आहे की आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. म्हणजे आता मला सांगा, तुम्ही जीवन आलेत ना, मग जरा मोठ्याने बोला. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आपल्या पप्याला यंदाही गुड्डी मिळेल असं वाटत नाही, यंदाही आपला बाय पिवळा होईल असं वाटत नाही. मग जाऊ दे, तुम्ही ज्यांना वाटतं, पुरुष मंडळी तुम्ही सगळे शांत, फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, तर तुम्ही आता भगवान परमात्म्याच्या धर्ममंडपात आहात, इथं खोटा बोलता येईल. मग आता जर तुमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, तर इथं बसलेली कोणत्याही आज सांगेल महाराज आज मला उपरती झाली, आता मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. त्या यांनी एकदा टाळी वाजवा. आता जेवढ्या टाळ्या वाजल्यात ना, ह्या सगळ्या पोरांच्या आहेत. आपली गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे, पण आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. नाही बाबा महाराज. बरं, आता जर तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही, तर मग आता माझ्या ऑफिसच्या बाजूलाच पुण्यात IT पार्क आहे, आणि माझे कमीत कमी 90 मित्र यंदा लग्नाचे, पण ज्यांना पगार 95,000 तर 1.25 लाख रुपये दर महिन्याला आहे. गादीवर उभा आहे मध्यस्थी म्हणून 500चा स्टॅम्प माझा. फक्त त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. ती बोलत चला भाऊ, तुगाच आज आमचं मटेरियल माग बसले म्हणून मी किती आहे आपली पोर देतील बोटवर करा महाराज. उद्या येतो बस घेऊन. मग तुझ्या बुटीला शेतकरी नवरा चालत नाही, तुला शेतकरी जावई चालत नाही, मग तुला जमीन काढायला लागती. तुम्हाला जमीन काढायला लागती, तुझी गुड्डी शेती करायची. तुम्हाला जमीन कशाला लागती? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणीनं एकच विचार करा, जर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारा माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पोरीला उपाशी ठेवेल का?
म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. बरं तुला नोकरीवाला लागतो, त्या जावायला 15,000 पगार आहे. आता इकडे येऊ जरा आपण. मला सांगा, आपल्या भागात जर पाहिलं, तुमच्या एवढ्या जमिनी आमच्याकडे पाहायला सुद्धा मिळत. आता आमच्याकडे सगळ्यात मोठा शेतकरी 10 एकरचा आहे, बरोबर ना बाबा? आणि सगळ्यात छोटा शेतकरी 2 एकरचा आहे. तुमच्याकडे सगळ्यात छोटा शेतकरी 10 ते 15 एकरचा आहे. बरं आता फक्त म्हणायला पेपरला बातमी तुमच्याकडे पाणी नाही, तुमच्या एवढं पाणी आमच्याकडे राहिलं नाही, बरोबर? मला सांगा, आता ह्या वर्षी आपलं कपाशी हे आपलं प्रमुख पीक आहे. कपाशी आहे म्हणजे आंतरपीक तूर आहे. आणि दुसरं पीक आणखी कोणतं आहे? सोयाबीन. अजून बाकीची आपण फक्त याच्याकडे येऊ आता, कपाशी कर. मला सांगा, कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याची 4-5 एकर कपाशी, 3-4 एकर तरी आहे. आता एकरी कपाशी किती निघते क्विंटल? फक्त खोटं बोलू नका. शेती करावंच काय हो, मला देऊन टाका. कमीत कमी किती मला सांगा, किती निघती? 5 तसे 7 क्विंटल निघायलाच पाहिजे. पण वातावरणाच्या बदलामुळे 5-6 क्विंटल. आता मला सांगा, सायपलचे 30, सध्या बाजार काय चालू आहे ह्या वर्षी? 10. किती झाले? 3 लाख रुपये झाले. आंतरपीक आहे तूर. तूर सध्या आता मला सांगा, किती निघते एकरी? 2-2.5. आता सध्या बाजार मला वाटतं 6 का 7 हजार रुपये चालू आहे आपल्याकडे काहीतरी. किती? 6. आता मला सांगा, 2 म्हणजे 2-5 10 आणि 10 60,000 रुपये झाले, बरोबर ना? मग मला सांगा, आता ते 60,000 3,60,000 झाले. बाकी किरकोळ सोडून द्या, किती झाले? 3,60,000. यातला खर्च 1,60,000 बाजूला काढा. किती राहिले? 2 लाख रुपये. इतर आंतरपिकातून कमीत कमी ₹1,00,000 उत्पन्न आहे का नाही वर्षाला? फक्त खरं बोलत चला, आहे का नाही? झाले किती? 3. म्हणजे महिन्याला पप्याला पगार किती पडला? 25,000. बरं किती वेळा तुम्हाला बाजार मला सांग, वर्षाचा किरण्याचं खातं आहे ते वरच्यावर जातंय का नाही? जातंय का नाही? मग मला सांगा, आता महिन्याला पगार किती पप्याला आपल्या? 25,000. 25,000 मध्ये सकाळी तो गावात आहे, संध्याकाळी गावात आहे, मित्रांमध्ये मजेत आहे, घरी मजेत आहे. किती आहे पगार त्याला? 25. आता तुझ्या जावायच्या 15,000चा हिशोब घेऊन जा. नोकरीवाला लागतो, तुझ्या जावायचा हिशोब दिला पाहिजे ना तुला. मला सांगा, आता पुण्या किंवा सारख्या ठिकाणी जर राहायचं म्हटलं तर खोली चांगल्या ठिकाणी जर फॅमिली असेल तर कमीत कमी भाडं 4,000 रुपयाच्या आत नाही. 4,000 खोलीचं भाडं आहे. 1,000 रुपये घ्यास किती झाले? हिशोब करीत चला. किती झाले? 3,000चा किराणा लागतोय. किती झाले? 3 मध्ये होतच नाही, पण तरी 3,000चा पकडा. किती झाले? 8. आता 8,000 नंतर त्याला रोज ऑफिसला अपडाऊन करायला 2,000चं पेट्रोल. किती झाले? 10. आता मला सांगा, तू एक गुड्डी शहरात गेली, मग तुझी गुड्डी काही सोपी आहे का? तिला 1,000 पारलेला पुरती नाही. किती झाले? 11. आता 11 नंतर आता आजार पण इतर गोष्टी आहेत, 1,000 रुपये गेले. किती झाले? वाजले त्याचे 12. अजून 1,000 रुपये. मला सांगा, आता रोज सकाळी दुधाची पिशवी आणायची म्हणलं तरी 1,000 रुपये महिन्याला पुरत. किती झाले? 13. राहिले किती याच्याक? 2. त्यातही नाश्ता पाणी आला म्हणजे 1,000. राहिले किती? 1. 2 वर्षांनी झाला त्याला गुड्डी. आता गुड्डीला 3 वर्षांनी शाळेत घालायचं म्हणजे इकडून सासूकून निमे पैसे, तिकडून बापाकडून निमे न्यावं लागतात. तेव्हा पेपाचं ऍडमिशन होते. काय तुझ्या जावयाचं वर गावाला रुबाबाने सांगते. म्हणून विचार बदला. आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पूर्ण हात जोडून विनंती करतो, कीर्तन पटलं नाही हरकत नाही महाराज, गादीवरून सांगतो, मरेपर्यंत बोलू नका. पण तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून सांगतो, आज 15,000 रुपये पगार घेणाऱ्याच्या 15,000चं नियोजन आहे. आमच्याकडे 15 लाख आले तरी आम्ही रडतो, याचं कारण आमच्या 15 रुपयाचं सुद्धा नियोजन नाही. म्हणून आज शेतकरी मागे आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. सत्ता कमिटीला माझा हात जोडून एकच सांगणं आहे, हे सगळं झाल्यानंतर सगळ्या तरुण पोरांना सांगतो, तुम्ही गोव्याला फिरायला जाता ना, 4 वर्षातून एकदा का होईना, ह्या वर्षी फक्त 2 वर्षात पुढच्या कुठेही बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग करू नका. फक्त एकच प्लॅनिंग करा, मी पुण्यात येतो, घाबरू नका. तुम्ही आल्यावर मला फक्त फोन करा. पण तुम्ही सगळे जर सप्ताह झाल्यानंतर जर आपली काही रक्कम गावातली एक बस करा आणि महाराष्ट्रातले पुणे, मुंबई, जालना, नाशिक,
सगळ्या मुलांना एकदा भेटी देऊन या. जेवढी जेवढी मुले इथे शेती करणारी आहेत, लक्षात घ्या. आता धनामेथीचं पीक जर आपण केलं तर धनामेथीचं पीक केल्यानंतर जर त्याला बाजार नसेल, आपण काय करतो? बाजार समितीत फेकून मागे निघून येतो. पण ह्याच फेकून दिलेल्या धनामेथीला, जिला 10 रुपये बाजार मिळत नाही, तेवढीच जुडी फक्त ड्राय करून 90 रुपयाला आज अंबानी मॉलमध्ये विकतोय. आणि तिला 6 महिन्याची मेफड आहे. किती? आता इथं बसलेल्या महिला वर्ग, तुम्हाला हात जोडून एक विनंती, ज्या यांना असं वाटतं तुमची इच्छा देवाच्या मंदिरात पूर्ण होईल, ज्या यांना असं वाटतं आपली मुलगी उद्या शिकून चांगल्या नोकरीला लागली पाहिजे, त्या आईने टाळी वाजवा. तुमच्या डोक्यात काय हो? मग जर तुमच्या अपेक्षा आहे तुमच्या मुलीनं उद्या चांगलं शिकून नोकरी केली पाहिजे, 8 तास काम केलं तर ती रोबोट आहे का? ती दमल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जर दमली तर ती तुमच्यासारखा 2-2 तास स्वयंपाक करील का? हे 8 वर्षापूर्वी मॅगीनं ओळखलं. 2 मिनिट में मॅगी. मग मला सांगा, आज हीच मॅगी महाराष्ट्रामध्ये 84,000 कोटी रुपयाचा बिझनेस करते. आणि भविष्यामध्ये आज तुम्ही खऱ्या अर्थानं जर पाहिलं, आयटीच्या 90% मुलांकडे जर पाहिलं ना मी, तर खऱ्या अर्थानं पार्सल, कारण त्या बिचाऱ्यांना टेन्शनच तेवढं आहे महाराज. नोकरी करणं 8-10 तास आयटी मध्ये सोपं राहिलं नाही. मानसिक डिप्रेशन मध्ये जर मुलं आहेत, मग तुमच्या मुलीनं उद्या नोकरी केली, ती दमल्यानंतर स्वयंपाक करेल का? हे माहिती मला. प्रोटीन किती लागतात, व्हिटॅमिन किती लागतात, कार्बोहायड्रेट किती लागतात. अशा वेळेस पाणी गरम केलं, हे अंबानीने ओळखलं. आणि ती जी मेथी ड्राय केलेली ना, पालक मेथी, ही फक्त गरम पाण्यात सोडली आणि वरून पेस्ट टाकली का 3 मिनिटात भाजी तयार. मग या जर प्रकल्पांमध्ये आमची मुलं गेली तर 70% अनुदाने. किती? 70% अनुदाने. पण आमची मुलं जर यामधून व्यवसायात उतरली तर मला सांगा, शेतकऱ्याचा हात कोणी धरील का? पण खऱ्या अर्थानं पालकांच्या पायावर डोकं टिकून सांगतो, अवस्था तुमची वाईट आहे. कारण तुमच्या मनात एकच आहे, आपलं पोरगं धंदा करणार, त्यात त्याचं बुड बसणार आणि त्याची कर्ज भरता भरता आपलं आयुष्य जाणार. म्हणून तिकडं 10,000 मिळू दे, पण तू तिकडं नोकरी. पहिल्यांदा पालकांनी जर आपल्या भूमिका बदलल्या, रस्त्याच्या कडेला आपल्या पूर्ण चहाची टपरी टाकू द्या, त्याला प्रोत्साहन द्या. कारण चहाची टपरीवाला येवले सुद्धा आज करोडोंचा मालक झाला. खऱ्या अर्थानं रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकू द्या, पण आज आमच्या मुलांना व्यवसायात उतरू द्या. आणि सगळ्या तरुण पोरांना हात जोडून सांगतो, 2 दिवस हे बोलतील, परत मला लागलं तर बोलू नका. हे 2 दिवस तुम्हाला बोलतील, पण आज खऱ्या अर्थाने व्यवसायात उतरा. पण आपल्या आईवडील सुद्धा आपले दुश्मन नाहीत. ते का नकार देतात? एकमेव कारण, आज आम्ही न शिकता फक्त त्यांनी केलं म्हणून हा व्यवसाय करायचा, हिच्यामध्ये पैशांची नासाडी करतोय. कारण आयुष्यामध्ये लक्षात घ्या महाराज, आपले वडील वयाच्या 28 वर्षापर्यंत आपल्यावर विश्वास ठेवतात. तिथून पुढं आयुष्यात जबाबदारी आल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण युवा हा शब्द उलटा वाचला तर होतो वायू सारखं तुफान काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. अरे हेच युवा पण अंतःकरणात रुजवलं. म्हणून तर माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, तुकोबारांनी गाथा दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार झाले आणि शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. तीच धग तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, फक्त तिला जागृत करा. आयुष्याचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्या माझ्या बहिणींनो, सध्या लग्न सीजन चालू आहे, तुमच्या पायावर तुमचा म्हणून डोकं टेकून विनंती करतो, इथून पुढे मुलात 12 गोष्टी पाहिल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही. पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, तो तुमचं मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट, 36 गुणांचा विचार नंतर करा, पहिलं त्यानं कोरोनाच्या 2 व्हॅक्सिन घेतल्यात का हे नीट तपासून पहा. तिसरी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, मनानं मात्र तो गोरा असावा. चौथी गोष्ट, त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल, पण चुकीच्या कारणासाठी पोलीस डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही केस नसावी. पाचवी गोष्ट, खऱ्या अर्थाने त्याचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी जाळून पडून तो लाल करून मारणारा नसावा. सहावी गोष्ट, रोज तो तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण गावाला खोटे मोठेपणा दाखवण्यासाठी पतपेढ आणि बँकांचे कर्ज काढून तुम्हाला पंचपक्वान्न घालणारा मात्र नसावा. सातवी गोष्ट, खऱ्या अर्थानं गावात जेव्हा दिंडी निघेल ना, सगळ्यात पुढे तो लेझिम खेळायला असावा, पण रात्रीच्या 12 नंतर घरी मात्र हालत डुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. नववी गोष्ट, तो माझ्या शिवरायांसारखा, अशोक कामतेंसारखा लढवय्या असावा, पण पानचट रोगानं दगावणारा नसावा. 10वी गोष्ट, भले तो
अण्णाभाऊ साठेंसारखा गावोगावी फिरून पोवाडा गाणारा असावा, पण घरात बसून काहीच काम न करता आचाट आणि विचाट शिव्या देणारा मात्र नसावा. 11वी गोष्ट, तो माझ्या शंभूराजेंसारखा वाघाला फाडणारा असावा, पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा. आणि 12वी महत्वाची गोष्ट, तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मायबापांची सेवा करणारा असावा. एवढ्या 12 गोष्टी हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि माझ्या बहिणींनो, तुमच्या जीवनातला परमार्थ जर कोणता असेल, खऱ्या अर्थानं आज एखादी मुलगी पळून जाणं, आणि सगळ्यात तरुण पूर्ण सांगतो, एखाद्या मुलीला पळून घेण्याच्या कोणती मर्दानगी नाही रे. अरे खऱ्या अर्थानं तिला पळून घेऊन तो तुझ्या भावाला तुझी मर्दानगी दाखवली, पण काहीच चूक नसणाऱ्या तिच्या भावाला मात्र आयुष्यभरासाठी मान खाली घालायला लावली. मग त्या प्रेमात तुम्ही नक्की काय मिळवलं? तुम्हाला वाटत असेल तिला पळून घेऊन खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण केलं, पण आयुष्यभर त्या बापानं कन्यादानाचं जोपासलेलं स्वप्न अंतःकरणातलं मात्र कायमचं त्याच्यापासून दूर केलं. मग सांगा, त्या प्रेमामध्ये नक्की तुम्ही काय मिळवलं? तुम्हाला वाटत असेल खऱ्या अर्थानं तिला पळून घेऊन मी माझं स्वप्न पूर्ण केलं, माझ्या आयुष्याचं सार्थक केलं, पण लक्षात ठेवा, तिच्या आईचं मात्र खऱ्या अर्थानं जीवनातलं सार्थक म्हणजे आपलं लेकरू होतं. तेच लेकरू तिच्यापासून कायमचं दूर केलं. त्या प्रेमामध्ये तुम्ही काय मिळवलं? कदाचित तुमच्या घरच्यांना 2 महिन्यात समजावून तुम्ही तुमचं घर परत मिळवलं, पण तिचं माहेर मात्र आयुष्यभरासाठी तिच्यापासून दूर केलं. मग त्या प्रेमात आम्ही नक्की काय मिळवलं? माझ्या बहिणीला लक्षात ठेवा, त्या शेतकरी बापाची अवस्था अशी आहे, तुमचा जन्म झाला ना, त्या दिवशी डिलिव्हरीचे पैसे भरायला त्या बापाच्या खिशात पैसे नव्हते. त्याने 4 ठिकाणी 4 जणांच्या पायावर डोकं टेकवलं, तेव्हा तो गावाच्या तोंडात बर्फी घालू शकला. पण माझ्या बहिणी, तुम्ही ज्या दिवशी पळून जाता ना, त्या दिवशी तीच बर्फी खाली लोक मात्र त्या बापाच्या तोंडात जर शेण कोंबणार असतील, त्या बापाने असं अनंत जन्माचं काय पाप केलं की तुम्हाला जन्माला घातलं? माझ्या बहिणींना विचार करा, तुमची खऱ्या अर्थानं जर तुमच्या आईनं उभं आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय, त्या बापानं उभं आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय, त्या मायबापाची मान खाली जाणार नाही, एवढीच आजच्या दिवशी शपथ घ्या. तुमच्या जीवनातला जो सगळ्यात मोठा परमार्थ आणि देवपूजा असेल, मायबाप देवपूजा असेल. आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला हात जोडून एकच विनंती करतो, तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहेत आणि तुम्ही गावात चौकात आलात, पण खऱ्या अर्थानं तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास येत असेल, त्या बापाची मान शर्मेने खाली जाते. पण तुमच्या खिशात रुपया नसू द्या, तुम्ही गावातल्या चौकात आलात आणि 4 लोक तुमच्या जवळ येऊन जर तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणून नमस्कार घातला, त्या बापाची कॉलर ताट होते, आपल्या मायबापाची मान खाली जाणार नाही. एवढंच आजपासून आपलं जीवन जगा, यापेक्षा तुमच्या जगण्यातला परमार्थ दुसरा कोणताच नाही, परमार्थ कोणताच नाही. आणि आणखी पूर्ण विनंती करतो, सध्या ते फॅशन आली आहे गळ्यात नाडे घालण्याची, भले भले सोन्याचे जाड, कारण ती त्यांना फॅशन वाटते आणि पवित्र तुळशीची माळ घालायला लाज वाटते. पण लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, तुमच्या गळ्यात जर सोन्याची चैन असेल तर साक्षात चोराची नजर 24 तास तुमच्यावर राहील. पण जर तुमच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असेल ना, तर साक्षात देवाची नजर तुमच्यावर राहील. म्हणून तरी आता माळ घाला. एकदा प्रेमानं भजन करूया. खऱ्या अर्थानं, कारण हे खरं संप्रदायाचं वैभव आहे. नाही तर लावला डीजे, ओ शेठ, गोदडी फाडून पडतो. फक्त ज्ञानोबा माऊली सकाळचं जर काकड्याला सुरुवात झाली ना, महाराज काकड्याला, आमचे तरुण पोरं म्हणतात हे झालेत म्हातारे, यांच्या अंगात नाही राहिले रक्त, त्याच्यामुळे यांना काय थंडी वाजत, डबल गोदडी घेऊन झोपतो. फक्त संध्याकाळी 8ला गावात डीजे येऊ द्या आणि नुसता त्यांनी बेस सोडू द्या, गोदडी फाडून पडतो. चांगला ऐकायला सुद्धा प्रारब्ध लागतं, लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थाने एवढा सुंदर तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, जोरदार काळा त्यांच्यासाठी. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं या मनाला काम, क्रोध, मोह, माया, लोभ यांना व्यापलेल्या या देहामधून भगवंताच्या नामाचा छंद जोडणं खऱ्या अर्थानं पाहिलं तर अवघड आहे. मला सांगा, खरे आपण ज्यावेळी बोर घेतो, क्रेसिंग टाकलं, पाणी वर आला, आपण काय म्हणतो, पाणी सापडलं, पाणी लागलं. पण मला सांगा महाराज, ते पाणी अगोदर त्या ठिकाणी होतं, फक्त आपण क्रेसिंग टाकून